मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्स बद्दल सगळे नेते बोलतात किंवा त्या त्या प्रोजेक्टचे मोठमोठी उद्घाटनं होतात, पण जनतेसाठी जे सर्वसामान्य जनतेसाठीचे प्रोजेक्ट्स असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं हा आरोप वारंवार विरोधकांकडनं होतो. मग ते रस्ते असू देत, रेल्वेच्या सुविधा असू देत किंवा इतर सुविधा असू देत. डॉक्टर कविताजी, विरोधक जे काही आरोप करायचे असतात ते सतत ते करत असतात, चांगलं करो किंवा वाईट करो. अशा आरोपांना मी अनेकदा सांगितले की आम्ही भीक घालत नाही. पहा, महायुतीच्या या जेव्हापासून महायुतीचं राज्य आहे तेव्हापासून महायुतीच्या राज्यामध्ये बारमाही म्हणजे 12ही महिने काम चालू असतं, विकासाची कामं चालू असतात, अतिशय गतीने चालू असतात आणि 12ही महिने उद्घाटन सुरू असतात. तेव्हा आम्ही काही समोर इलेक्शन येतं आहे म्हणून आम्ही आता मोठमोठे प्रोजेक्ट किंवा मोठमोठे कार्यक्रम घेऊन उद्घाटन करतो असं मुळीच नाही. अनेक उदाहरणांशी हे सगळं आपल्याला दाखवता येईल आणि जनतेला सुद्धा माहित आहे. आता राहिला दुसरा प्रश्न, आदरणीय हनुमंतराव पवार काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांनी काही आरोप केलेले आहेत. त्यांच्या आरोपांना उत्तर हे आधी दिलं गेलं पाहिजे. त्यांनी असं म्हटलं की प्रचंड कर्ज घेऊन मोठमोठे प्रोजेक्ट, विकासाची कामं या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये केली जात आहेत. चला, निदान एवढं तरी बोलले ते की महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठमोठे प्रोजेक्ट सुरू होत आहेत, कर्ज घेऊन चालू आहेत. गेल्या जेव्हापासून आपण स्वतंत्र झालो कविताजी, तेव्हापासून प्रत्येक सरकार कर्ज घेऊन आपलं काम करत असतं. मग ते विकासाचं काही लोक करतात, काही लोक असेच पैसे खातात 50-50 वर्ष. तर कर्ज घेऊन काम करणं यात गैर काही नाही. कर्ज घेतल्याशिवाय कोणतेही विकासात्मक काम करता येत नाही.